Congratulations तुम्हाला विजा झाल्याबद्दल. It is a very big milestone. Taking your next step towards your flight training. कसं वाटतंय? मस्त वाटतं कारण खूप त्याच्यात पण आम्ही प्रॅक्टिस करत होतो विजा अडवण्यासाठी आणि एकदा एक्सेप्ट झाला तर खूप मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हालाही खूप छान वाटतंय. आम्हाला खूप मोठं टेन्शन होतं होईपर्यंत. तिने म्हणजे स्टेप घेतली याचंच मोठं टेन्शन होतं. पण आता कम्फर्टेबल होतं. How was your overall interview process? Visa process कशी होती तुमची? मला सगळ्या टीचर्सनी माहिती की मी फुल सपोर्ट केलेला डॉक्युमेंटेशनसाठी वगैरे आणि इव्हन आदर मॅमने पण खूप चांगली प्रॅक्टिस करून घेतली आणि विद्यासर पण डॉक्युमेंट्सबद्दल खूप हेल्प करायची इव्हन गिरीश सर आणि सगळं. इट इज इझियर बिकॉज ऑफ दॅम. ओके, तुमची ओव्हरऑल जर्नी अजूनपर्यंत कशी राहिली आहे? आमचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे वायडू बरोबर. आम्ही जेव्हा तिथे पहिल्यांदा सांगितलं तेव्हा आम्ही आलो तेव्हापासून गिरीश सरने आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळे फुल सपोर्ट त्यांचा फुल होता आणि मोटिवेशन पण त्यांच्यातर्फे भरपूर होतं. पॉझिटिव्ह एक तसं होतं. तू पायलट बनायचं कधी डिसाईड केलंस? व्हॉट इन्स्पायर्ड यू? मी असं लहानपणीपासून असंच मला वाटायचं की हा खूप फॅसिनेटिंग जॉब आहे. लाईफस्टाईल पण चांगली आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत त्याच्यात. सो मी असं एवढं सिरियसली होतं घेतलं पण आज सम पॉईंट असं वाटायला लागलं की नाही दिस इज लाईक द जॉब आय वॉन्टेड टू डू इन फ्युचर. आमची एक नेबर पण गर्ल पायलटच होती आमच्या. अच्छा. तिला पण ती बघायची तेव्हा ती लहानपणापासून तिला बघते त्याच्यामुळे तिकडनं इन्स्पिरेशन. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे पायलट? आम्ही सगळ्यांना शॉक आहे की आर्या आमची एवढी शाय आहे. एकदम शाय होती शाळेत येत असताना. डायरेक्ट पायलट सगळ्यांना शॉक बसलाय. ओके, तर अलोन चाइल्ड या सिंगल. ॲज पेरेंट्स तुम्ही खूप तिला सपोर्ट करलेली, खूप मोठं स्टेप घेतलं की तिला पायलट बनायचे. स्पेशली फॅमिलीमध्ये पण कोणी नाही आहे. नॉट अ लॉट ऑफ पेरेंट्स ते त्यांना असं पुढे मागे होतं की अरे आपली मुलगी एवढी असं न्यू फील्डमध्ये जाते जिथे कोण आपलं ओळखीचं नाही आहे अँड फ्लाईट ट्रेनिंगसाठी पण अब्रॉडला चालली आहे. तर ते थोडे असे पुढे मागे होतात की पाठवायचं नाही पाठवायचं. पण तुम्ही तुमच्या मुलीला एवढा छान सपोर्ट करताय तर तुम्ही बाकी पेरेंट्सना असं काय सांगू शकता की नक्कीच करावा प्रत्येक पॅरेंट्सने असा सपोर्ट. बिकॉज मुलींना आपणच त्यांना एनकरेज करू शकतो आणि त्यांचं जर ड्रीम असेल आणि आपण करू शकतो आपण तेवढे कॅपेबल असू 100% त्यांना केलं पाहिजे सपोर्ट. आम्ही पण तिला म्हणजे आम्हाला आधी वाटलं की तिला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे पण तिचं नंतर एकूण रिझल्ट बघता आम्हाला कळलं की तिला त्याच फील्ड मध्ये जायचं आणि तिने तेवढी त्याने तयारी केलेली आहे. CET सगळं झालं फोकस तिकडे होता. तेच टार्गेट होतं तिचं की एअरलाईन मध्ये फुल फोकस होती त्याच्यावर. सो आम्ही तिला कम्प्लिटली सपोर्ट केला आणि बाकीच्याही करा असं नाही. तू स्वतःला कुठे बघतेस? 10 वर्ष डाऊन द लाईन तुला काय वाटतं तू कुठे असशील? कुठच्या एअरलाईन्समध्ये असशील? ड्रीम तर आहे की एमिरेट्समध्ये किंवा कुठच्या मिडल ईस्ट एअरलाईन्समध्ये. पण आय थिंक आय स्टार्ट विथ द इंडियन एअरलाईन. Which aircraft is you're targeting for? A380 type. A380. Okay. तुमच्या मुलीने जेव्हा असं पायलट बनायचं डिसाईड केलं तुमचं इनिशियल रिॲक्शन काय होतं? फुल शॉकच होता तेव्हा की आर्या तू पायलट होणार म्हणजे कोणच नव्हतं. आम्हाला एवढी आयडिया काहीच नव्हती. म्हणजे बरेच वर्ष म्हणजे 5-6 वर्षापर्यंत तिथे इंटरेस्ट तिथे हळूहळू हे करत होती की आम्ही एवढं सिरियस नाही. आम्हाला वाटलं की ती म्हणजे लहान मुलांना असं अट्रॅक्शन असतं असं वाटलं पण नंतर कळलं की तिचा फोकस त्याच्यातच झाला. ती नेहमी गुगलवर सर्च कर कुठल्या कुठल्या न्यूज बघ त्याच्यातच तिचा जास्त इंटरेस्ट असायचा. सो मग डिसाईड झालं पायलट बनायचं. अच्छा, ओके. पेरेंट्स म्हणून तुमची जेव्हा मुलं बोलतात की आम्हाला यू ऑब्विसली सपोर्ट देम बट जेव्हा हे सगळं होतं तेव्हा एक कमिटमेंट पण येते मेनली फायनान्शियल कमिटमेंट. तर ॲज पेरेंट्स तुम्ही हे सगळं कसं प्लॅन केलं? मी ऍक्च्युली म्हणजे ती जेव्हा बॉर्न झाली तेव्हाच एक LICची पॉलिसी घेतलेली
त्याच्यात आम्हाला 20 lakhs बरोबर आताच मिळाले रिझल्ट लागला ट्रेनचा. त्यामुळे आम्हाला एकदम असं बर्डन नाही आलं. बाकी आम्ही तसं फायनान्शियल प्लॅनिंग करून स्लोली करत होतो. त्यामुळे कारण इंजिनिअरिंगला जायचं तरी त्यांना पण आता MS करायचं तर 75 lakhs पण ऑलमोस्ट खर्च आहे. एक्सपेन्सेस ऑलमोस्ट सेमच आहे. त्यामुळे तेवढी आमची तयारी आम्ही ठेवलेली होती. एनी असं ॲडवाइस यू वुड लाईक टू गिव्ह पेरेंट्स ज्यांची मुलं आता या फील्डमध्ये यायचं म्हणतात? एनकरेज युअर चाइल्ड आणि त्यांना इंटरेस्ट कुठे आहे ते पण बोला तुम्ही. Without Don't force force them to them. go to medical or go to engineering or go to this. तुम्हाला असं हे नाही झालं कधी की फॅमिलीमध्ये एवढे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, तर सेफ्टीसाठी की आपलं कोणीतरी तिथे त्या फील्डमध्ये तर आपली मुलगी पण तिथे. नाही, आम्ही त्याला इनिशियली हे करत होतो पण तिचा इंटरेस्ट त्याच्यात दिसत नव्हता म्हणजे जास्त. त्यामुळे आम्ही हळूहळू बॅकअप म्हणजे केलं. आम्ही सांगतो म्हणून तिने JEE दिली, CET दिली, इंजिनिअरिंग सगळे क्लिअर केले सगळे व्यवस्थित. पण मेन इंटरेस्ट तिथे नव्हता. सो मग आम्ही आता डायरेक्टली इथेच वळलो. तू काय ॲडवाइस देशील तुझ्या फ्रेंड्सना किंवा anyone जे तुम्हाला विचारतील की आता एव्हिएशनमध्ये जायचं म्हणताय तर तू काय सांगशील? की अगर तुम्हाला लाईक ते करायचं असेल, तुमची ते ड्रीम असेल, गोल असेल, तर ते बॅकअप करू नका. अप्स अँड डाऊन्स तर येतातच. तर मग स्वतःला पण तेवढं बिलीव्ह करा आणि लाईक जे पाथ तुम्ही चूज केलं तर तुम्ही कॉन्स्टंट राहा आणि लाईक म्हणजे डाऊनफॉल्स होतात पण लाईक जास्त डिप्रेसिव्ह नाही व्हायचं. जे आहे तसं व्यवस्थित क्लिअर करत जायचं. आणि एक्झाम्स लोक ऍक्सिडेंट वाईज हे करतात. तर गिरीश सरांनीच सांगितलं की विमानाचा ऍक्सिडेंट पर्सेंटेज इज लोएस्ट. तर लोकांना एक ऍक्सिडेंट झाला तर वाटतं की बिग सिच्युएशन, पण तसं नाहीये. बाकीच्या याच्यात ऍक्सिडेंट जास्त होत आहे. त्याचा इश्यू करण्यात काही एवढा पॉईंट नाही. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता वायदूत बरोबर? वायुदूतचा एक्सटंड एक्सपिरियन्स समजा सगळे खूप सपोर्टिव्ह. विसासाठी पण एवढी तयारी करून घेतलेली की डॉक्युमेंट्स म्हणजे 2-3 दिवसांनी डॉक्युमेंट चेक करून अपडेट करून काय पाहिजे सब्जेक्ट पण त्यांचे परफेक्ट शिकवतात सगळे. एक्झाम पण तिने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये दोन्ही क्लिअर केल्या. त्यामुळे म्हणजे